नमस्कार मित्रांनो, नातं आपुलकीचं या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गोष्ट साधारण 4 वर्षापूर्वीची, पण या सुमाराची म्हणजे आषाढ महिन्यातील चोहीकडे आषाढधारकांनी सगळे पाणी पाणी झाले होते. 4 दिवस पाऊस थांबलाच नव्हता, सतत कोसळत होता. त्या दिवशी कामावरून घरी निघायला मला थोडा उशीरच झाला होता. घाईघाईने मी बाईकजवळ आलो. बाईक दिवसभर पावसात भिजत उभी होती. मी अंगावर रेनकोट चढवला होता, पण खरं सांगू, त्या धो-धो कोसळणाऱ्या पावसात भिजायची मला अजिबात इच्छा नव्हती. त्यात मला पावसात कंटाळा, पावसामुळे होणारी चिकचिक आणि चिखल मला अजिबात आवडायचा नाही. हां, तर मी गाडीजवळ आलो आणि गाडी सुरू करायचा प्रयत्न करू लागलो. स्टार्ट मारून मारून बॅटरी डिस्चार्ज व्हायची वेळ आली, पण गाडी सुरू व्हायचं नाव घेईना. अखेर गाडी व्यवस्थित पार्क करून मी बस किंवा शेअर रिक्षाने घरी जायचं ठरवलं. रात्रीचे 9 वाजले होते. पाऊस असल्यामुळे रस्त्यावर वाहतूक विरळी होती. माझे ऑफिसपासून बस स्टॉप थोड्याच अंतरावर होता, म्हणजे चालत 15 मिनिट लागतील. मी बसस्टॉपवर पोहोचलो. बसस्टॉपवर मी एकटाच होतो. 5-10 मिनिटांनी हातात छत्री घेतलेली एक मुलगी बसस्टॉपकडे चालत येताना दिसली. पंजाबी ड्रेस, खांद्यावर पर्स, डोक्यावर घेतलेली ओढणी आणि हातात छत्री अशा अवतारात ती मुलगी धो-धो कोसळणाऱ्या पावसात अर्धवट भिजली होती. खरं सांगायचं तर तिला बघून तो भर पावसात माझ्या घशाला कोरड पडली होती. का कोण जागे त्या अंधारात छत्रीखाली अंधुक दिसायचा तिचा चेहरा कमालीचा सुंदर दिसत होता. मी माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. छत्रीबंद अंधारात आणि पावसात ती थोडं सावरून उभी होती. कोथरूड डेपो बस गेली का तिच्या अपेक्षेत प्रश्न मला भयानक गोड वाटला. अगं नाही, म्हणजे गेली 15 मिनिटे उभा आहे, अजून तरी कोणतीच बस आलेली नाही. उत्तर: ओके, म्हणजे येईल थोड्या वेळाने. हां, यायला हवी. मी तिच्याकडे बघत उत्तर दिले. थोडा वेळ ती थोडीच घाबरली. तिने तिच्या पर्समधून तिचा मोबाईल काढला. बहुधा तो बंद पडला असावा. तिच्या त्या निरागस चेहऱ्यावर त्रासिक नाव होतं. एक्सक्यूज मी, तिने पुन्हा आवाज दिला. येस, मी विचारले. तुमच्याकडे मोबाईल आहे का? मला अर्जंट फोन करायचाय आणि माझा फोन बंद पडलाय. ॲज युजल बॅटरी डिस्चार्ज. तिने विचारायला नाही म्हणायला प्रश्नच नव्हता. हो हो, आहे ना, असं म्हणत मी खिशातून काढून फोन तिच्या हातात दिला. तिने घेतला आणि पुन्हा माझ्याकडे केला. काय झालं, तुम्हाला फोन करायचा ना? मी विचारलं. करायचा ना, पण तुमचा फोन लॉक आहे. तो अनलॉक केल्याशिवाय कसा करता येईल? तिने सांगितलं. मी फोन लॉक केला आणि पुन्हा तिच्या हातात दिला. तिने फोन लावला. हॅलो आई, मी प्रणिता बोलतेय. मला ऑफिसमधून निघायला उशीर झालाय. माझा फोनही बंद पडलाय. मी व्यवस्थित आहे. थोड्या वेळात घरी पोचेन. तिचा फोन चालू असताना आमची कोथरूड बस समोरून आली, पण येताना तुडूंब भरून आलेली बस न थांबताच निघून गेली. तिने बस जाता जाता बघून घाईघाईने फोन ठेवला, पण हातात दाखवूनच आणि आवाज देऊनही बस थांबली नाही. ओ शिट, काय फालतूपणा आहे, ती जवळजवळ ओरडली. बस निघून गेल्यावर ती पुन्हा माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. माझा फोन तसाच तिच्या हातात होता. माझा फोन? मी विचारलं. ओ, आय एम सो सॉरी. माझ्या लक्षातच नाही राहिले की तुमचा फोन माझ्याकडे आहे ते. बरं झालं बस थांबलीच नाही, नाहीतर तुमचा गैरसमज झाला असता की ही मुलगी फोन घेऊन पळतेय. तिचे एवढ्या पावसात ते खळखळून हसणे बघून मी मनातल्या मनात पडणाऱ्या पावसाचे, बंद पडलेले गाडीचे, तिच्या हातातील माझा मोबाईलला आणि थांबलेल्या बसचे मनोमन आभार मानले. नाही, असं काही नाही वाटलं मनास्ते, कारण जी बस तुम्हाला पकडायची आहे तीच मलाही पकडायची आहे. मी हसत उत्तर दिले. म्हणजे आपण एकाच बोटीत प्रवासी आहोत तर? आय मीन टू बस. तिच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य होते. हो, तसं म्हणायला हरकत नाही, मी हसत हसत उत्तर दिले. मला वाटलं आता तासभर तशी बस यायची नाही. तुम्हाला कोथरूडच्या जायचं तर आपण रिक्षा करून जायचं? तिने विचारलं. माझी हरकत नाही, मला चालेल, पण मी वनाजापर्यंत तुमची सोबत करू शकेल.
मी म्हणालो, अरे वा, मलाही वनाजापर्यंतच जायचं आहे. मग बघूयात का रिक्षा? बाकी गप्पा रिक्षात बसल्यावर मारूयात. ती उतरली. त्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या 3-4 रिक्षात हात गेल्यावर अखेर एक रिक्षावाला आम्हाला पावला. आमचा प्रवास सुरू झाला. तुम्ही वनाजाजवळ कुठे राहता? मी तिला विचारलं. मी वनाजासमोर. आय गेस तुम्हीही जवळपास राहता असाल. तिच्या उत्तराने मी गोंधळलो आणि क्षणभर तिच्याकडे बघत राहिलो. ती शांतता भंग करत म्हणाली, बाय द वे, मी प्रणिता. येस, आय नो, मी म्हणालो. तुम्हाला कसं माहिती? तिने आश्चर्याने विचारलं. थोड्या वेळापूर्वी तुम्हीच सांगितले ना माझ्या फोनवरून तुमच्या आईला. तेव्हा मी ऐकले. अरे वा, छान. लक्ष होतं की तुमचं माझ्या बोलण्याकडे? तिने थोड्या रागात विचारलं. नाही, म्हणजे तसं नाही. पण खरं सांगू का, तुमचा आवाज इतका गोड आहे की कानावर पडल्यावर दुसरे काही ऐकूच येत नाही. माझ्या या अनपेक्षित उत्तराने मी आता गोंधळलेली दिसली होती. एक्सक्यूज मी तिने थोड्या वेळ रागाने विचारलं, पण नंतर सावरत म्हणाली, मला वाटतंय म्हणजे मी तुमच्याशी न बोललेल्या योग्य राहील, मिस्टर. तिने शेवटच्या मिस्टर या शब्दावर दिलेल्या जोरामुळे माझ्या लक्षात आले की मी तिला माझे नाव सांगितलेले नाही. प्रणव, आणि तुम्हाला राग आला असेल तर खरंच सॉरी, पण मला खरंच तुमचा आवाज आणि तुमचे बोलणे दोन्ही आवडले. मला तुमच्याशी अजून बोलायला नक्की आवडेल. मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, मला वाटतंय मी माझे नाव तुम्हाला सांगितलेले आहेत, पण तुमच्या लक्षात राहील नसावे बहुतेक. तिने पुन्हा विचारलं. नाही, विसरेल कसं? लक्षात आहे की प्रणिता, मी घाईघाईने म्हणालो. प्रणिता म्हणाला तरी चालेल. बाय द वे, मलाही बोलायला आवडेल तसंच, पण माझ्या आवाजाशिवाय तुमच्या कानावर काही येणार नाही तर ती रिस्क नको घ्यायला. ती हसत म्हणाली, नाही, अरे नाही, पण मला काय बोलावे सुचेना. पण काय, उगाच काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा न बोललेलं बरं. ती फिरकी घेत म्हणाली, मी काहीच बोललो नाही. काही वेळ तसाच गेलो. अरे, मी बोलणार नाही असं ठरलंय ना. तुम्ही बोलायचं नाही असं ठरलं नव्हतं. बाय द वे, हे अहो वगैरे फार ऑकवर्ड वाटतंय. तुम्हाला प्रणवत्र म्हणेल. ती गोड हसत म्हणाली, खरं तर काय बोलू तेच मला कळत नाहीये. म्हणजे मी आता काय बोलतोय ते मलाच नीट कळत नाहीये. तुम्हाला भेटल्यापासून हे असंच होतंय. मी म्हणालो, एक मिनिट, तुमचा फोन देता का? मी पुन्हा गोंधळलो. आणि हो प्रणवे, फोन अनलॉक करून द्या. मी अनलॉक करून फोन तिच्या हातात दिला. तिने काही नंबर डायल केले आणि फोन पुन्हा माझ्या हातात दिला. काय झालं प्रणिता? तुम्हाला फोन करायचा ना? मी फोन तसाच हातात. काय प्रणव, माझ्या आवाजापुढे तुम्हाला दुसरं काही ऐकू येत नाहीये? मी समोर आल्यापासून तुम्हाला काही सुचत नाहीये. मग न भेटता न बोलता आपण बोलायचा प्रयत्न करूयात का? बघूया की तुम्हाला काही सुचतंय का आणि कळतंय का? मी माझा मोबाईल नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह केला आहे. आपण व्हॉट्सअपवर बोलूयात, चालेल का? आय गेस चालेलच. दादा, रिक्षा इथेच थांबवता का प्लीज? आमच्या गप्पांच्या नादात वनाज कधी आले मला कळलेच नाही. तिने रिक्षाचे पैसे दिले आणि उतरता म्हणाली, आज बोलूयात नक्की. हो, पण व्हॉट्सअपवर. बरं, बाय प्रणव. बाय प्रणिता. धोधो कोसळणाऱ्या पावसात तिच्या पाठमोळ्या आकृतीकडे बघत मी म्हणालो, आज आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. पण प्रणिता खरंच इतकी सुंदर दिसते की ती समोर आल्यावर मला आजही काय बोलावे आणि काय करावे हे सुचत नाही. फक्त तिला पाहत राहावे आणि तिचे ऐकत राहावे असे वाटते. गोष्ट आवडल्यास कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन गोष्टी ऐकायसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.